मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काठपदर साडी आहे, त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे। सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन आपण तयार करणार आहोत। हे पहा, ब्लाऊजची उंची मी इथे 14.5 घेतलेली आहे। पूर्ण शोल्डर मी इथे 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा सुद्धा मी इथे 5.5 घेतलेला आहे। गळा रुंदी मी 2.5 घेणार आहे। हे पहा, मी इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि खालून गळा मी इथे 4.5 वरती मार्किंग करून घेणार आहे। हे पहा, गळा माझा ब्लाऊजचा 3.5 तयार आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच घेतलेला आहे जास्त, म्हणजे 4.5 घेतलेला आहे, म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन माझा तेवढा बरोबर तयार होणार आहे 3.5 इंच। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचं आहे। हे पहा, मी खालच्या बाजूला सुद्धा 2.5 वरती मार्किंग करून घेते। इथे सुद्धा खालच्या बाजूला 2.5 इंचावरती आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला 2.5 इंचावरती, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, नंतर आपण तिथे गळ्याचा आकार देणार आहोत। हे पहा, इथून मी इथे 1 इंच घेतला आहे आणि नंतर खालच्या बाजूला आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता इथे आपण गळ्याचा आकार देऊया। हे पहा, इथून सुरुवात करायची आहे, अशा पद्धतीने घ्यायचं आहे। थोडासा बाहेर आला तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने। हे पहा, अशा पद्धतीने आकार दिलेला आहे मी। आता हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे। इकडच्या बाजूला थोडंसं जास्त घ्या। हे पहा, अशा पद्धतीने घेतलेला आहे। गळा थोडासा बाहेर घ्या, 1 इंच किंवा अर्धा इंच वाढून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा इकडच्या बाजूला 1 इंच वाढून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आकार सुद्धा आपला व्यवस्थित येतो आणि डिझाईन सुद्धा व्यवस्थित आपली तयार होते। हे पहा, ब्लाऊज पीस आहे हा कट केलेला, उलट सुलट इथे चेक करून घ्या। हे पहा, हा आपण कट केलेला आकार अशा पद्धतीने वरच्या बाजूला ठेवायचा आहे। आता इथे आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहे थोडे थोडे। हे पहा, इथे एक लावून घ्या, जेणेकरून कपडा आपला हलणार नाहीये, व्यवस्थित सुद्धा आपल्याला शिलाई करता येईल। हे पहा, अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने पिना लावून घ्या, जेणेकरून कपडा हलणार नाहीये। आता ह्या आकारामध्ये पूर्ण आपल्याला ही व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे पण खालच्या बाजूला पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे हा कपडा व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे, एकदम सावकाश मध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आणि छोटे छोटे आपल्याला कट मारायचे आहे, जेणेकरून ही डिझाईन ना आपल्याला पलटी करायची आहे, आकार सुद्धा त्याचा व्यवस्थित येईल। हे पहा, इथे छोटे छोटे कट मारून घ्या। हे पहा, इथे कोपऱ्यांना सुद्धा, इथे एक कोपरा आहे, इकडच्या बाजूला एक आहे, छोटे छोटे कट मारून घ्या। अशा पद्धतीने आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे पलटी करून घ्यायचं आहे। आता पूर्ण गळ्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे।
आता इकडच्या बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा इकडची पण बाजू, आणि शिल्लक राहिलेला जेवढा कपडा असेल ना तिथे आपल्याला कट करायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीचा एक आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने, जास्त असा वरती पण घेऊ नका आणि जास्त असा खाली पण घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तोच आकार इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने ठेवायचा आहे, जेणेकरून दोन्ही बाजूंना तो समान होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हा मी कपडा घेतलेला आहे. हे पहा 3 इंच मी ते कपडा घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हे पहा सुईच्या साहाय्याने आपल्याला हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण नॉड कशी बाहेर काढतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित ओढायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व बाहेर काढून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा पूर्ण नॉडला अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. एकसारखे आले पाहिजे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा मी चौकोनी तुकडे घेतलेले आहेत. आता ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला डिझाईन तयार करायची. हे पहा हे 2-2 इंचाचे मी चौकोनी तुकडे घेतलेले आहेत. तर फ्रील आपली सुंदर अशी तयार झालेली आहे. आता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला, हे पहा पुन्हा एकदा दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी घडी करायची आहे. हे पहा पूर्ण आपल्याला हे शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण त्रिकोण तयार करायचे आहेत छोटे छोटे. अशा पद्धतीने पूर्ण त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा अशा पद्धतीचे. हे पहा हे मी त्रिकोण तयार करून घेतले. आता इथे काय करा, हा कपडा थोडासा जास्तीचा आहे तो इथे कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. तर हे पहा अशा पद्धतीने हे पुढचा कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे जास्तीचा. हे पहा अशा पद्धतीचे आपले त्रिकोण तयार झालेले आहेत. आता इथे हे पहा हे पूर्ण गळ्याला आपल्याला ते लावून घ्यायचे आहेत. इथून लावायला सुरुवात करायची. आपण मार्किंग केलेलं आहे, इथून आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे. आणि थोडंसं अंतर ठेवत ठेवत आपल्याला हे पहा अशा पद्धतीने एकसारखे लागले गेले पाहिजेत. हे पहा अशा पद्धतीने. पूर्ण एकसारखे लागले
गेले पाहिजेत अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे लावून झालेलं आहे. इथे आपल्याला ना लेस लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ही तयार केलेली फ्रिल लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घ्या सुरुवातीला आणि इथून लावायचे आहे. हे मार्किंग आहे ना इकडच्या बाजूचं, तिथून आपल्याला इथपर्यंत लावायचे आहे. आता इथे नॉड लावून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि समान मार्किंग करून घ्यायचं आहे. जास्त पण वरती नॉड घेऊ नका. इथे अशा पद्धतीने पकडा जेणेकरून हे समान मार्किंग होईल. आता इथे लटकन बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. हे नॉड इथे मध्ये ठेवायचे आहे आणि हा कपडा अशा पद्धतीने घ्या. अशा पद्धतीने आता हे शिल्लक राहिलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दुसरी सुद्धा लटकन अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता आपल्याला इकडच्या बाजूला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे आणि ह्या सुद्धा बाजूला हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंची मी ते लेस लावून घेतलेली आहे. इथे सुद्धा काय करायचं आहे, थोडंसं अंतर ठेवायचं आहे. हे पहा एवढं अंतर ठेवायचं आहे आणि इथे एक वरच्या बाजूला एक लेस लावून घ्यायची आहे.
आता इथे पाटीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. हे पहा, ह्या बाजूला इथून अर्धा इंच घ्यायचं आहे, वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने इथे आपल्याला पाटीचे टक्स टाकायचे आहेत. आता ही खालच्या बाजूची डिझाईन आहे बघा. इथे आपल्याला काय करायचं आहे, मणी लावून घ्यायचे आहेत. हे पहा, ही आपण फ्रिल तयार केलेली आहे, ह्याच्यावरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. थोडं थोडं अंतर ठेवून आपल्याला मणी लावायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी इथे लावायचे आहेत आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर ठेवत ठेवत लावायचे आहेत. इथे एक पुढे एक लावून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने लावायचे आहेत. पूर्ण आकार आहे ना हा डिझाईन, त्याला पूर्ण लावून घ्यायचे आहेत. असेच थोडं थोडं अंतर ठेवत ठेवत लावायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण थोडं थोडं अंतर ठेवत ठेवत पूर्ण खालच्या बाजूला मणी लावून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने आपली डिझाईन तयार झालेली आहे, बघू शकता. हे पहा, अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसणार आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.